नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. आजच्या या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना खेळाबरोबर अभ्यासाकडे लक्ष देणे, आपले भविष्य उज्ज्वल करावे. आज सर्वच क्षेत्रांमध्ये महिला पुढे येत असून आपले भविष्य उज्ज्वल करत आहे. तेव्हा मुलींप्रमाणेच मुलांनीही मागे न राहता अभ्यासाकडे लक्ष द्यावे व आपले करिअर घडवले पाहिजे, असे आवाहन रघुनाथ शेगर यांनी, ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला, ते विद्यालयाचे माजी विद्यार्थी साळुंके व गायकवाड यांचे विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील मारुती मंदिर येथे झालेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी शेगर बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिनकरराव गायकवाड होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुंडलिक गायकवाड, चिटणीस बबन जाधव, सरपंच बबलू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, कादवाचे तज्ञ संचालक रावसाहेब ककराळे, पंचायत समिती माजी सदस्य बेबीताई सोळशे, सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य पंडित हरण खुरे, विद्यालयातील माजी विद्यार्थी संजय साळुंखे, विष्णू गायकवाड, पत्रकार संदीप गुंजाळ, अमोल जाधव, गोरख जाधव, क्राईमचे भोये, पोलीस पाटील सतीश कुमावत, ज्ञानेश्वर ढेपले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून शैक्षणिक वर्ष 2023-24 व शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये यशस्वी झालेले कु रसिका टोंगारे, कु बानेश्वरी गायकवाड, कु योगिता गाडवे, कु ज्ञानेश्वरी खैरनार, कु निकिता जगदाळे, कु ऋतुजा पिठे, कु वैष्णवी सोनवणे, कु मयुरी वाघ, कु खुशी निकम व कु तन्वीर शेख या 10 विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक शेगर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर इतर विद्यार्थ्यांना मेडल देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांना गावाच्या वतीने संजय साळुंके व विष्णू गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर विद्यालयाचे मुख्याध्यापक MV बोराडे यांना शैक्षणिक कार्याबद्दल रघुनाथ शेगर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने संजय साळुंखे, विष्णू गायकवाड यांचा सरपंच बबलू गायकवाड यांनी सत्कार केला. यावेळी बापू चव्हाण, संजय साळुंखे व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अमोल पवार, पत्रकार संदीप गुंजाळ, रसिका टोंगारे, खुशी निकम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बोराडे यांनी, सूत्रसंचालन श्रीमती देशमुख वाघ यांनी केले, तर आभार श्रीमती गांगुर्डे यांनी मानले. प्रेमाचा आणि सर्वांच्या साक्षीने असा पुरस्कार असतो. यातून हे विद्यार्थी नक्कीच प्रेरणा घेतील. आज मला जी लिखाणाची ताकद जी मिळती, शेखर साहेब आहे का जे मला सातत्याने मार्गदर्शन करत असतात. बापू आज इकडे झालं, तिकडे हे झालं. मित्रांनो, आता 2-3 दिवसाचाच किस्सा आहे. मला वाटतं वणी खुर्द या ठिकाणी देशी दारूचे जे दुकान होते ते साहेबांच्या कानावर जेव्हा आलं, तर साहेबांनी बऱ्याच केसेस अशा तालुक्यामध्ये आहेत का दारू विरोधात महिला अतिशय आक्रमक आहे आणि साहेबांनी स्वतः एक काहीतरी आपण वेगळं करायला पाहिजे आणि हे मनाशी बाळगून त्यांनी त्या वणी खुर्द गावातील महिलांना एकत्र केलं आणि त्यांना असा पोलिसांचा दर्जा असतो का गाव पातळीवर महिला काय करू शकतात याचा एक जिवंत आपण तुम्ही माझ्या बातम्या वाचल्याच असतील. आणि त्या अनुषंगाने साहेबांनी सगळ्यांना एकत्र आणून आणि त्यांना एक तुम्ही बिंदास लढा, मी तुमच्या पाठीमागे आहे अशी प्रेरणा दिली. त्यांना आता तुम्हाला जसे मेडल दिले तसे साहेब. एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.